एकीकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी पालघर पोलीस दलाला नवनवीन गाड्या देण्यात आल्या आहेत. मात्र पालघर येथील पोलीस मुख्यालय या ठिकाणी जे आहे दानशूर आणि लोकप्रतिनिधींनी दिलेल्या 14 जी आहे बुलेट जी गाडी आहे ते पेट्रोलिंगसाठी पोलिसांना जी दिली होती ती सध्या धूळ खात असलेल्या आपल्याला दिसून होत आहे. सध्या मी पालघर येथील जे आहे कचेरी रोड या परिसरात आहे आणि जुनं पोलीस अधीक्षक कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता. ते आपल्याला जे आहे ते बुलेट जी आहे गाडी जी पेट्रोलिंगसाठी जे पोलिसांना दिली होती पूर्णपणे तो धूळ खात असलेला आपल्याला दिसून येत आहे. तसेच त्यांचे जे इंजन आहे ते पूर्णपणे गंजलेले आहेत. जे टायर आहेत ते पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यामुळे या बाईक ज्या पूर्णपणे आपण पाहिलं तर भंगारात टाकण्याच्या लायकीच्या बनल्या आहेत. या पेट्रोलिंग बाईक्स ग्रामीण भागात नक्कीच वरदान ठरले असते. मात्र सरकारी लाल फिती कारभारात अडकल्याने ह्या ज्या गाड्या आहेत त्या मनवस्थेत असलेल्या आपल्याला दिसून येतात. BS6 ही प्रणाली सुरू असताना त्यावेळी BS4 व 5 ही प्रणाली असलेल्या या बाईक्स जिल्हा पोलिसांनी का स्वीकारला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासनासह RTO विभागातर्फे यांनी केलेल्या हरगर्जीपणामुळे लोकप्रतिनिधी आणि दानशूर यांनी दिलेल्या लाखो रुपयांची जी पोलिसांना पेट्रोलिंग बाईक दिली होती त्याचा चुराडा झाल्याचा दिसून येत आहे. कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.